दिल्ली स्फोटाचं नवं सीसीटीव्ही समोर, कारमध्ये स्फोट होतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएच्या 10 सदस्यांची विशेष टीम गठीत। एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वात चौकशी सुरू। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा, यावर आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी। सुप्रीम कोर्टातील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे होणार सुनावणी। सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोप करत अंजली दमानिया यांची मागणी। जिल्हाधिकारी चौकशी समितीत कसे असू शकतात? पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानिया यांचा सवाल। जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबर 2024 ते आतापर्यंत काहीच केलं नसल्याचाही दमानियांचा गंभीर आरोप। भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीला अटक। दादा गरुड अमोल खुणेनंतर कांचन साळवीला अटक। छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधी सोशल मीडियावर व्हायरल। जमीन खरेदीसाठी मोठ्या व्यावसायिकांची लगबग, तर नकाशा व्हायरल झाला कसा, याबाबत तर्कवितर्क। सांगलीत दलित महासंघ अध्यक्ष उत्तम मोहितेंची वाढदिवशीच हत्या, तर खुनी हल्ला करणारा शेख जमावाच्या हल्ल्यात ठार। कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। वनमंत्री गणेश नाईकांनी पिंपरखेडमध्ये घेतली मृत चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट, तर नरभक्षक बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा, वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं विधान। परवानगी न घेता पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं जोडप्याला भोवलं। विविध मेट्रो ट्रेन आणि स्टेशन्सवर करण्यात आलेलं फोटोशूट, जोडपं आणि फोटोग्राफरला दंड। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील उपचार घरी घेणार असल्याची माहिती। धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी श्वास घेताना होत होता त्रास। दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ जो स्फोट झाला त्यामध्ये आता नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। कारमध्ये स्फोट होतानाचं हे नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। सोमवारी संध्याकाळी 6:52 लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झाला होता। एक मूव्हिंग कार, एक चालत्या गाडीमध्ये हा स्फोट घडला होता आणि त्या स्फोटाचं नवीन सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। स्फोटात वापरलेली पांढरी i20 कार हिचं सीसीटीव्ही फुटेज आपण स्क्रीनवर बघतोय। हे नवीन सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। कशा प्रकारे हा ब्लास्ट घडण्यात आला याचा काही उलगडा या सीसीटीव्ही फुटेज मधून समोर येतोय का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही कार नेमकी कुठून कुठल्या रस्त्यांवरून पास झाली याचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। त्यामधून लक्षात येतंय किती मोठ्या पद्धतीचा हा स्फोट घडून आला। गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिथे लोकांची गर्दी होती आणि तिथे हा स्फोट घडून आणण्यात आला। याच संदर्भात आपण बोलूयात, अधिकचं माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, या प्रकरणामध्ये आता नवीन सीसीटीव्ही फुटेज आलंय, काय आणखी महत्त्वाचे खुलासे होत आहेत? बरोबर, या संदर्भात जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं हा लाल किल्ल्याच्या मेट्रो गेट क्रमांक 1 च्या जवळ हा स्फोट झाला होता आणि त्याचा नवीन सीसीटीव्ही फुटेज पुढे आलेला आहे। ज्यामध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः ज्या पद्धतीने ही घडामोड घडलेली आहे आणि यामध्ये किती भयानक तो स्फोट होता याचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने इथे जर बघितलं तर जसं हा सीसीटीव्ही मध्ये दिसते, लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि त्यातच हे लोक आता जर बघितलं आपण तर सैरावेळा पडताना देखील पाहायला मिळतात। त्यामुळे या भीतीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर निश्चितपणे स्फोटाची आपल्याला दाहकता आपल्याला जाणवते आहे।
निश्चितच प्रशांत, या सीसीटीव्ही फुटेजमधून आता आणखी काही नवे खुलासे समोर येत आहेत का? पोलिसांना काय माहिती मिळते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, या प्रकरणामध्ये आणखी 2 डॉक्टर या वादाच्या भोवऱ्यात आलेत. एकूण आता 7 डॉक्टर संशयित आहेत, अटक झालेली आहे. डॉक्टर शाहीना यांना देखील अटक करण्यात आली आहे. काय आणखी नवीन माहिती समोर येते? ज्या पद्धतीचं डॉक्टर शाहीनचं जे कनेक्शन आहे ते महाराष्ट्राचं कनेक्शन आपल्याला जाणवतंय. त्यामध्ये मुंब्रामध्ये तो त्याचा लग्न झाल्यानंतर 2015 मध्ये तिचा डिव्होर्स झाला होता याची देखील माहिती आपल्याला पाहायला मिळते. आणि सोबतच ज्या पद्धतीनं याच्यामध्ये या संपूर्ण घडामोडींमध्ये आता डॉक्टरांचा समावेश पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं जैश ए मोहम्मद आणि इतर यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या याच्यामध्ये एकतर बघितलं जातंय की एकतर यामध्ये 2 महत्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहे की या जैश ए मोहम्मदने ज्या तऱ्हेने या सर्व डॉक्टरांचं ज्यांच्यावरती असं म्हणता येईल की त्यांना भ्रमित केलं आणि भ्रमित करून ज्या पद्धतीने एवढे उच्च शिक्षित असून देखील त्यांना दहशतवादाच्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जैश ए मोहम्मदचं जाळं कसं पसरलेलं आहे आणि त्यांनी आता नवीन कृत्य कशा सुरू केल्या याची देखील माहिती या निमित्ताने पाहायला मिळत आहे. निश्चितच त्यांचं ब्रेन वॉश करण्यात आलं. इतके शिकलेले जर डॉक्टर पदावर ते असतील तर त्यांचं निश्चित ब्रेन वॉश करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर ही मोठी घडामोड आपण दिल्लीमध्ये बघितली. नवीन सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या संदर्भामध्ये समोर आलंय. या स्फोटाची दाहकता प्रशांत नेमकी किती जास्त होती? कारण इथून आम्ही ते व्हिज्युअल्स आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या, पण तिथल्या लोकांना नेमकी किती दाहकता जाणवली असेल? जर ती दाहकता जर बघितली आपण, जसं एकतर जेव्हा स्फोट झाला तेव्हा आजूबाजूच्या लोक सगळे पैरामैरा पडायला लागले आणि जे हा मृतदेह आढळलेले आहेत त्याचे अंग असे विक्षिप्त प्रकारामध्ये अनेकदा ज्या स्फोटाच्या आवाजामुळे अनेकांचे कानांची आपल्या ज्या पद्धतीचं अंग विक्षिप्त झालेलं असताना पाहायला मिळलंय. सोबतच ज्या पद्धतीचं सूत्रांनी जी माहिती दिली आहे, डॉक्टरांनी एफएसआयच्या वतीने ज्या माहिती दिली आहे त्या माहितीमध्ये जर बघितलं तर हे सगळे जे आहे ज्या स्फोटाची दाहकता दर्शवणारे डॉक्टरांनी देखील असं म्हटलेलं आहे की जेव्हा हा स्फोट झाला त्यानंतर कारमध्ये असलेली लोक असो, आजूबाजूला असलेली लोक असो, रिक्षात असलेली लोक असो, हे जमिनीवर आटपल्या गेले किंवा भिंतीवर आपटल्या गेले. त्यामुळे त्यांचे अनेक हाडं देखील तुटले. अशा प्रकारची दाहकता एफएसएलच्या प्राथमिक याच्यातून पुढे आलेली आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की हा स्फोट अतिशय भयावह होता. निश्चितच प्रशांत, तुम्ही तिथे ग्राउंडवर देखील गेला होता. लोकांना त्यांचे घरचे त्यांनी गमावलेत, नातेवाईक, जवळचे नातेवाईक असतील किंवा घरात कमवणारा व्यक्ती त्यांनी गमावलाय. सो या स्फोटाची जी दाहकता आहे ती अतिशय जास्त आहे. प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर सगळ्या माहितीसाठी. तर दिल्लीतील दहशतवादी कटाशी संबंधित तपासामध्ये आता नवे धागेदोरे समोर आलेत. I-20 कारसह संशयित उमर मोहम्मद दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरामध्ये दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आलाय. हीच कार मयूर विहार भागात देखील आढळली आहे. तपासात उघड झालंय की हा जैश मॉड्यूलचा हँडलर परदेशातून सोशल मीडिया ॲप्सच्या माध्यमातून निर्देश देत होता. सुरक्षा यंत्रणांनी या परदेशी हँडलरची देखील ओळख आता पटवली आहे. मोठी माहिती या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आली आहे. ही कार जिने स्फोट घडवून आणला, ही कार दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये दिसून आली. कॅनॉट प्लेस हा दिल्लीचा सगळ्यात प्राईम एरिया आहे. तिथे मोठ्या प्रमाणात जे यंगस्टर लोक असतात ते तिथे जास्त मोठ्या प्रमाणात असतात. तिथे ही कार दुपारी सगळ्यात आधी दिसून आली आहे.